श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपण हे काल ब्लाऊज कट केलेलं होतं. तर पहिल्यांदा आपण याचा साईड पीस घेऊया आणि कटोरी घेऊया. शिलाई करताना देखील आपल्याला एक चॉक लागणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं आपल्याला साईड पीस, दोन साईड पीस आहे, ह्या भागाचं आणि ह्या भागाचं. हे ओपन करण्याआधी आपल्याला ह्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं. पहिलं ह्या साईडला मार्किंग केलं, नंतर बघा ह्या साईडला, म्हणजे दोन्ही भागावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने कटोरीला देखील अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि मार्किंग केल्यानंतर मग हे भाग ओपन करायचे आहेत. तर बघा, हा आपला मार्किंग केलेला भाग आणि हा देखील आपला मार्किंग केलेला भाग आहे. तर हे दोन्ही भाग आपण मार्किंग करून घेतलेले आहेत. तर कटोरी देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने मार्किंग केलेले भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. ते मी लाईनी आखून घेतलेले आहेत. बघा, हे ह्याच्यासाठी असतं, कारण मग कधी कधी एकच साईडचं दोन्हीही भाग होऊन जातं, उलटसुलट होतं. उलटसुलट होऊ नये म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला पहिला मार्किंग करून ठेवून घ्यायचं आहे. आता ही जी कटोरी आहे ही आपल्याला ह्या साईड पीसावरती अशी पलटी करायची आहे. बघा, अशी आहे ती अशी पलटी करायची आणि ह्या दोन्हीचं टोक आपल्याला अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आहे आणि दोन्ही मिळून शिलाई टीप मारायची आहे. टीप मारताना आपल्याला थोडा थोडा साईड पीस, हा जो साईड पीस आहे थोडा थोडासा, अगदी थोडासा ओढत ओढत शिलाई टीप मारायची आहे. आपली जी ही कटोरी आहे त्याला अजिबात आपण ओढायचं नाही किंवा काही नाही, फक्त हा साईड पीस थोडा थोडासा ओढायचा आहे. कारण तुम्हाला सांगते मी, शिलाई टीप मारून झाल्यानंतर बघा, हे कटोरी साईड पीस आपलं जोडून झालेलं आहे. तर इकडं बघू शकता, इथं खालच्या साईडला हे दोन्ही आपलं समान झालेलं आहे. इथं कुठेही कमी किंवा जास्त राहिलेलं नाही. साईड पीस आणि कटोरी हे जोडल्यानंतर समान आले. तर इथं बघा, हे अजून भाग आपण जोडायचं आहे. तर इथं बघा, हा 1 इंच कटोरीचा भाग साईड पीसपेक्षा एक्स्ट्रा आहे, पण इथं नाही आहे. आपण काही कटोरी केलं नाही, काही नाही, फक्त टीप मारली. हे ह्याच्यासाठी असतं, साईड पीस आपल्याला थोडा थोडा ओढायचा आणि कटोरी जोडायची आहे. हे कट करायचं नाही आपल्याला. तर हे ह्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने चुन्या दिसत नाहीत, पण अशा पद्धतीने हे थोडीशी कटोरी आपल्याला बसवायची आहे. त्यामुळं काय होतं, अशा पद्धतीने बसवल्यामुळे कटोरी आपल्या छातीमध्ये व्यवस्थित बसते आणि चपटी होत नाही. जर हे तुम्ही अशा पद्धतीने जोडला आणि हा जो एक्स्ट्रा झालेला भाग कट करून टाकला, तुमची 100% कटोरी ही चपटी होते आणि छातीमध्ये व्यवस्थित बसत नाही. तर आता हे देखील मी जोडून घेते. आणि जोडल्यानंतर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हे दोन्ही लाईनी आपल्याला वर किंवा खाली कोणत्याही एका भागाला यायला पाहिजे, पण हे दोन्ही साईड पीस आणि कटोरीचं समानच यायला पाहिजे. तर हे वरच्या साईडला आलेलं आहे, पण हे तुम्ही खालच्या साईडला घालवू शकता. भाग झालेला आहे जोडून. आता आपल्याला ह्याच्यावरती डबल टीप मारायची आहे. तर आपण सिंगल टीप आता मारून घेतलेली आहे. दोन्हीही कटोरीवरती डबल टीप मारून घ्यायची आहे. बघा, दोन्हीही भाग आपले हे तयार आहेत. आता आपल्याला डाच मारून घ्यायचा आहे. तर डाच बघा, मी तुम्हाला कटिंग करताना 2.5 इंचाचा कसा घ्यायचा हे सांगितलेलं आहे, पण प्रत्येक वेळी 2.5 इंचाचा आपल्याला घेऊन चालत नाही, कारण उंचीवर आपलं डाच ठरत असतो. तर मापाच्या ब्लाऊजवरून डाचाचं माप कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगते. तर हा बघा, हा मापाचा ब्लाऊज आहे. तर आता ही आपली कटोरी आहे. तर मी आता काय करणार आहे बघा, इथं कटोरी जोडलेली आहे. इथून ही जी पट्टी आहे आपली लुक्कपट्टी, त्याच्या अर्ध्यापर्यंत माप घ्यायचं आहे. तर इथं आलेलं आहे आपलं 6.25 इंच. तर ही आपल्याला कटोरी अशी यायची आहे, 6.25 इंच आहे. तर आता बघा, आपण इथं आपलं 6.25 इंच आहे, तर 6.25 इंचाचा डाच मारून घेऊया. तर इथं मी 6.25 इंचावर असा पॉईंट देते. तर इथं वरचा हा डाच मी अंदाजे
मारलेला आहे, तर तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने आपण बघायचं. तर आता बघा डाच मारल्यानंतर हे साईड पीसचा भाग इथं साईड पीसवरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1.25 इंच आपण एक्स्ट्रा सोडलं होतं, तर अगदी बरोबर ह्याच्या लुकपट्टीच्या निम्म्यापर्यंत आपली ही कटोरी आलेली आहे. तर आपला डाच अगदी बरोबर आलेला आहे. ते तुम्ही एकदा बघून घ्या कन्फर्म करून. आणि हा हुबाडाच आता आपल्याला कसा बघायचा आहे बघा. तर हा हुबाडाच आपण मारून घेतलेला आहे, असा ठेवून घेते. आणि हा ब्लाऊजचा देखील डाच अशा पद्धतीने पकडून आपल्याला बरोबर डाचावरती डाच ठेवायचा आहे. ओढावडी वगैरे काही करायचं नाही. तर कुठंपर्यंत आलेला आहे बघा, तर इथंपर्यंत आलेला आहे. तर इथंपर्यंत आलेला आहे. आपल्याला मार्जिनसाठी अर्धा इंच लागणार आहे. तर ह्याच्यावरती तिकड्याची डबल टीप मारून घेऊया. ह्याही साईडचा मी डाच मारून घेते आणि पटदिशात हे अशा पद्धतीने ह्याच ब्लाऊजला मी लावून बघते. भागाला दुसरा भाग लावून बघणार आहे. तर हे बरोबर आपलं आलेलं आहे. डाचाची लांबी देखील आपण सेम अशीच बघून घेणार आहोत, दोन्हीची समान आहे का ती. तर बघू शकता दोन्हीची अगदी समान आहे. तर आता आपलं डाच मारून देखील झालेलं आहे आणि आपल्याला डाच कट करायचा आहे. अगदी थोडंसं राखून डाच कट करायचं आहे. तर बघा ही कटोरी जोडून झाली आणि आपला डाच देखील मारून झालेला आहे. क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर बघा ही आपली आहे डबल क्रॉसपट्टी, जी आपण अशीच काढली होती. तर ह्या बघा शकता असे ओपन करायचं आहे आणि ह्या बघा हे अशा 2 क्रॉसपट्टी आहेत. तर बघा हे जे लिहिलेलं आहे हे आपल्याला खालच्या साईडला घालवायचं आहे, म्हणून ही क्रॉसपट्टी आपण अशी ठेवून घेऊया आणि इकडं अशी ठेवून घेऊया. जो मोठा भाग आहे क्रॉसपट्टीचा तो कटोरीच्या साईडला ठेवायचा आहे आणि जो छोटा भाग आहे तो ह्या साईडला ठेवून घ्यायचा आहे. तर आता मी एक भागाचं तुम्हाला जोडून दाखवते. तर हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी कटोरी आहे ही अशी क्रॉसपट्टीवरती पलटी करायची आहे आणि बरोबर ह्या टोकाला टोक असं ठेवून घ्यायचं आहे आणि ही कटोरीचा जो शोल्डर आहे तो असा गुंडळून घ्यायचा. म्हणजे कटोरीचा पूर्णच भाग गुंडळून घ्यायचा. इथं क्रॉसपट्टी घ्यायची नाही, फक्त कटोरी हे असा गुंडळून घेतला आणि ही जी खालची क्रॉसपट्टी आहे ती अशी वरती पुन्हा ह्याच्यावरून अशी आणायची आहे आणि ही तिन्ही भाग मिळून आपल्याला शिलाई टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आता हे दोन्ही क्रॉसपट्टी आपण जोडून घेतलेली आहे. तर हा जो आपला आतला कटोरीचा भाग आहे तो आपल्याला असा वरती काढायचा आहे. क्रॉसपट्टी पलटून घ्यायची आहे. बघा हे अशा पद्धतीने असं आपल्याला क्रॉसपट्टीवरती तिरकी टीप मारून घ्यायची आहे. आणि बरोबर ह्या कटोरीच्या लाईनीने ही क्रॉसपट्टी आपल्याला अशी कट करून घ्यायची. तर आता आपलं झालेलं आहे बघा क्रॉसपट्टी वगैरे लावून. तर आता आपल्याला हुक्क पट्टी लावायची आहे. त्यासाठी बघा ही पट्टी जी गळ्यापासून निघलेली आहे, गळा आपण कट केल्यानंतर मागचा गळा कट केल्यानंतर निघलेली पट्टी ती घेतलेली आहे हुक्क पट्टीसाठी. तर बघा हे दोन्हीही भाग आहेत. तर हा भाग घ्यायचा आपल्याला इकडच्या साईडचा, बघू शकता तुम्ही. तर मी अशी बसलेली आहे आणि इकडच्या साईडचा हा भाग घेतलेला आहे. ह्याच्यावरती ही जी पट्टी आहे ती अशी अर्धा इंच दुमडून ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि शिलाई टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा ही पट्टी अशी पलटून घ्यायची. तर आम्ही असं डायरेक्टच मी पलटत नाही, तर इथं थोडासा असा गोट असतो, जसं आपण गळ्याला गोट करतो त्या पद्धतीने गोट करून अशा पद्धतीने मी ते टीप मारते. तर ह्याच्यावरती टीप मारून घेते. आता हे पलटून घ्यायचं आपल्याला टीप मारून. तर बघा ही टीप मारून झालेली आहे. तर गोटसारखं आलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि ही आता पलटून घ्यायचं आहे आणि पलटल्यानंतर बघा ही जी पट्टी आहे ही अशी आतल्या साईडला आपल्याला दुमडायची आहे अर्धा इंच बघा. तर अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आणि ह्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा ही आपली आता हुक्कपट्टी तयार झालेली आहे. तर हे आपण नंतर कट करून घेऊया एक्स्ट्राची. तर आता हा भाग घ्यायचा आहे. तर हा भाग आपण सरळच घेतला होता, तर हा भाग आपल्याला असा उलटा करून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच ज्या भागाला आपल्याला लुक्कपट्टी करायची आहे तो भाग आपल्याला उलटा ठेवायचा आणि ज्या भागावरती आपल्याला हुक्क लावायचा आहे तो भाग सरळ ठेवून घ्यायचा. तर ह्याच्यावरती देखील ही पट्टी अशी अर्धा इंच दुमडून ठेवून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती देखील सेमच त्याच पद्धतीने शिलाई टीप मारून घ्यायची आहे. एक
पाव इंच अंतरावरती शिलाई टीप मारायची आहे. तर बघा हा पाव इंच आपण इकडे कपडा सोडलेला आहे, शिलाई टीप मारून घेतलेली आहे. आता ही देखील पट्टी आपल्याला अशी पलटायची आहे खालच्या साईडला. तर ही अशी न पलटता बघा, अशी पूर्ण त्यासारखी अशी न पलटता आपल्याला ही अशी अर्धी पलटायची आहे. तर अशी, तर तुम्हाला मी दाखवते सरळ करून. तर आता भाग हा सरळ करून घेऊया. तर मी ही एक्स्ट्राचे कट करून घेते. हा भाग सरळ केल्यानंतर बघा इकडं आपल्याला अशी अर्धा इंचाची पट्टी दुमडून घ्यायची आहे. पूर्ण अशी दुमडायची नाही, तर ही अर्धा इंचाची अशी पट्टी दुमडून घ्यायची आहे एक वेळा. आणि ही जी दुमडलेली पट्टी आहे ती पुन्हा आणून ह्याच्यावरती अशी ठेवायची आहे. जी इथं टीप मारलेली आहे ती टीप दिसू नये ह्या पद्धतीने अशी ठेवून घ्यायची आहे. तर इथे खालच्या साईडला मी लॉक करून घेते, म्हणजे हलणार नाही आपली पट्टी. तर इथं बघा लॉक करून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला असं जिथं आपल्याला लुक करायचं आहे तिथं आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण 5 लुक लावतो, तर 5 ठिकाणी मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला टीप आपली बारीक करायची आहे आणि इथंपर्यंत टीप मारून घ्यायची आहे. आणि जिथं आपली गिलाई नाकलेली आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला तिरपं कोपरा करून घ्यायचा आहे. पुन्हा इथून टीप अशी सरळ मारायची आणि इथून असं तिरकं इकडं मारायचं आणि त्या कोपऱ्यातून थोडं इकडं मारायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला ओपन असं जागी जागी अंतर सोडायचं आहे, त्यामध्ये हुक अडकवण्यासाठी. तर बघा हे अशा पद्धतीने इथून अशी टीप मारलेली आहे आणि इथं मध्ये आपण असं ओपन सोडलेलं आहे. तर अशा पद्धतीची 5 ही घरं करून घेतलेली आहेत. हे दोन्हीही आपलं लुक्कपट्टी करून झालेली आहे. आता ही हुक्कपट्टी बघा लुक्कपट्टीवरती अशी ठेवायची आहे आणि जिथं एक्स्ट्रा आहे तिथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे दोन्ही समान आहेत का ते आपल्याला बघून घ्यायचं. गळा देखील तुमचा गोल आला नसेल तर आत्ताच ह्या क्षणाला तुम्हाला व्यवस्थित असा आकार घेऊन, आता हा आलेला आहे माझा तरी पण तुम्हाला दाखवते. समजा हा अशा पद्धतीने व्यवस्थित चॉकने आकार देऊन, अगदी थोडंसं, खूप जास्त पण तुम्हाला इथं कट करायचं नाही, अगदी असं थोडंसं कट करून तुम्हाला तुमच्या गोल गळ्याचा आकार इथं देऊन घ्यायचा आहे. कारण एकदा आपण ब्लाऊजला गोट लावला की त्यानंतर मग आपलं ब्लाऊजचा गळा फिक्स झाला. तर आता बघू शकता असं गोल आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे. आता आपल्याला हे भाग ठेवून द्यायचा आहे. आता आपण पाठीचा भाग तयार करणार आहे. जो पाठीचा भाग आहे याचा गळा वगैरे आपण कट करून घेतलेलंच आहे. तर आता इथं डाचाचं मार्किंग कसं करायचं बघा, तुम्हाला मी कटिंगमध्ये दाखवले, पुन्हा एकदा दाखवते. 1.5 इंच आपण मार्किंगसाठी घेतलेला आहे. इथं आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि इथून इथपर्यंत बघा टेप असा फोल्ड करायचा आहे. फोल्ड केल्यानंतर जिथे टेपचं सेंटर येतो तिथे अशी लाईन आखून घ्यायची आणि ह्या लाईनीच्या ह्या साईडला पाव इंच आणि ह्या साईडला पाव इंच असा पॉईंट द्यायचा. आणि इथून जिथं गळा आहे गळ्याच्या बरोबर समान किंवा खाली येईल अशा पद्धतीने आपल्याला डाच मारायचा आहे. गळा जर खूपच डीप असेल तर आपल्याला गळ्याच्या समानच डाच मारायचा आहे, कारण खूप खाली घेतलं तर डाच आपला खूपच छोटा होईल. तर इथं बघा मी 4.5 इंचाचा डाच मारलेला आहे. तर दोन्हीही साईडला अशा पद्धतीने डाचाचं मार्किंग करून घेतलं. तर आता बघा ब्लाऊज पिसावरती करताना ही जी मधली लाईन आहे हे असं पकडायचं आहे दोन्ही भाग आणि असं कात्रीने कट मारून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही साईडचे डाच कशा पद्धतीने द्यायचे आहेत ते कळतील तुम्हाला. जर हे मार्किंगच हवा असेल तर काय करायचं आहे, हे असं पलटी करायचं सेंटरपासून आणि इथे हाताने थोडंसं प्रेस केला तर ह्या साईडला तुमचं चॉकचं मार्किंग होईल. तर आता आपण डाच मारून घेऊया. सेम असा डाच आपल्याला मारायचा आहे, कुठेही जास्त नाही आणि कमी नाही. तर दोन्ही साईडला जितकं पाव इंच घेतलेलं आहे तितकाच आपल्याला डाच मारायचा आहे. तर बघा दोन्ही साईडला डाचासाठी आपण टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला 2-2 टिपा मारायच्या आहेत. तर ह्याच्यावरती डबल टीप आपल्याला मारून घ्यायची. त्या साईडला आपल्याला लॉक करायचं. तर बघा आपल्याला आता कमरपट्टी लावायची आहे. त्यासाठी ही अशी पट्टी घेतलेली आहे. तर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर असं जोड देऊन घेऊ शकता. मी सुद्धा इथं जोड दिलेला आहे. तर बघा आता ही जी आपण जोड दिलेली बाजू आहे, जी कच्ची बाजू आहे ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि ब्लाऊज आपला सरळ, ब्लाऊजचा कच्चा भाग हा पाठीमागच्या साईडला आहे. तर सरळ भागावरती ही उलटी साईड आपल्याला अशी ठेवायची. म्हणजे सरळवरती सरळ ठेवायची म्हणजे उलटा भाग आपला वरती येईल. आणि इथं आपल्याला पाव इंचाचं असं अंतर सोडायचं आहे. बघा इतकं सोडायचं आहे आणि इथं शिलाई टीप मारून घ्यायची. तर बघा
बघा आता शिलाई टीप मारून झालेली आहे. आता ही पट्टी पलटायची आहे आणि पलटल्यानंतर हा जो कच्चा भाग आहे तो इकडंच राहणार आहे. अशी पलटायची आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला दाब टीप मारून घ्यायची. उलट केल्यानंतर बघा इथे अशी अर्धा इंचाची पट्टी अशी दुमडून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती देखील तुम्हाला शिलाई टीप मारून घ्यायची आहे. शिलाई टीप मारून झाल्यानंतर बघा ही पट्टी पुन्हा अशा पद्धतीने इकडं कमरेकडच्या साईडला काहीही दिसायला नको, ही शिलाई टीप वगैरे ह्या पद्धतीने अशी पट्टी पलटून घ्यायची आणि ह्याच्यावरती तुम्हाला एक मोठी शिलाई टीप मारायची आहे. त्यानंतर तुम्ही ह्याला हात शिलाई घालून ती मोठी शिलाई टीप काढू शकता. बघा आता आपला पाठीचा भाग देखील तयार झालेला आहे. कोटरीचा पुढचा भाग देखील तयार झालेला आहे. हा पाठीचा भाग सरळ ठेवायचा आहे. ह्याच्यावरती हा कोटरीचा भाग उलटा म्हणजे उलटी साईड आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला शोल्डर जोडायचा आहे. तर शोल्डर जोडताना बघा काय करायचं आहे, गळा पाठीमागचा डीप आहे त्यामुळे ही गळ्याकडची जी बाजू आहे बघू शकता, ही जी आपली गळ्याकडची बाजू आहे इकडं आपल्याला अर्धा इंचापेक्षा जास्त घ्यायचं आहे एक सूत आणि ह्या साईडला पाव इंच घ्यायचं आहे. तर बघा आणि अशा पद्धतीने आपल्याला ही तिरकी शिलाई टीप मारायची आहे. म्हणजे गळ्याकडच्या साईडला जास्त आणि मुंड्याकडच्या साईडला कमी अशा पद्धतीने शिलाई टीप यावी अशी टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडला शिलाई टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला गोटसाठी तयारी करायची आहे. तर बघा हा जो आपला शिल्लक राहिलेला ब्लाऊज पिसाचा कपडा आहे तर हा डबल आहे, ज्या खालच्या साईडला सुद्धा आहे. तर इथे आपल्याला तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या, 1 इंचाची किंवा 1 इंचाला थोडी कमी अशी पट्टी तुम्हाला इथं काढून घ्यायची आहे. थोड्या थोड्या पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आपल्याला हे जोड द्यायचे आहेत एकमेकाला. कारण ब्लाऊजमध्ये 80 सेंटीमीटरच्या पिसामध्ये पूर्ण ब्लाऊज बसवलं तर थोडं थोडं आपल्याला जोड द्यावा लागतो. तर जोड कसा द्यायचा ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तरी बघा ही तिरकी अशा पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत. ही बघा ही तिरकी अशी पट्टी ठेवली तर ही तिरकी पट्टी ह्याच्यावरती अशीच ठेवायची नाही तर अशी ठेवायची. तर बघा तुमच्या लक्षात येते का, म्हणजे एकाचं तिरकं टोक इकडं एकाचं तिरकं टोक इकडं ही ह्याच्यावरती अशी ठेवायची अशा पद्धतीने आणि टीप मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडला कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने टीप मारायची आहे आणि हे बघा ही जी कच्चा भाग आहे तो अशा पद्धतीने दोन्ही इकडे इकडं करून याच्यावरती असं नख मारून घ्यायचं. तर सेम ह्याच पद्धतीने सगळ्या पट्ट्या मी जोडून घेते. तर बघा अशा पद्धतीने ही आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि पट्टीचा जो उलटा भाग आहे तो वरती करायचा आणि बघा ह्या साईडला असं फक्त पाव इंच असं दुमडायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा ही पट्टीला टीप मारून झालेली आहे. आता हा भाग घ्यायचा आहे आपल्याला ब्लाऊजचा. हा ब्लाऊजचा भाग घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती ही पट्टी सुरुवातीला अशा पद्धतीने अर्धा इंच दुमडून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि आहे गोट आपल्याला लावून घ्यायचा. बघा पूर्ण ब्लाऊजला ही पट्टी अशी लावून घेतलेली आहे. आता ही पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने आणि आपल्याला अगदी व्यवस्थित असा गोट पूर्ण मारून घ्यायचा आहे. बघा पूर्ण ब्लाऊजला आपला गोट लावून झालेला आहे आणि अगदी व्यवस्थित असा आपण इतक्या पट्ट्या जोडल्या तरी पण आपला गोट छान बारीक असा आलेला आहे. आणि आतल्या साईडला देखील बघू शकता कुठेही कच्चं नाही तर अगदी छान अशी ही पट्टी आलेली आहे. आता बाहेरून काही वेळा गोट लावताना बाहेर असा कपडा येत होता तसा कपडा वगैरे काही आलेला नाही, गोट पिळकलेला वगैरे नाही, तर छान गोट असा आलेला आहे. आता आपल्याला याला बाही जॉईंट करायची आहे. तर बाही पहिला तयार करून घेऊया. तर इथे देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने चॉकने पहिला ह्या साईडला एक टीप मारायची, ह्याच्यावरती हे असं करायचं आहे. यामुळे आपली बाही उलटसुलट होत नाही. तर बघा लाईन आखलेली बाजू आपण वरती करून ठेवून घेऊया. तर बघा दोन्ही साईडची बाही आपली जॉईंट करून झालेली आहे. हे अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. आता हा भाग ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि इथे अशी टीप मारून फिटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी या भागामध्ये फिटिंग दाखवणार नाही कारण ब्लाऊज फिटिंगमध्ये सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे फिटिंगचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे.
तर बाही ब्लाऊजला कशी जोडायची आणि फिटिंग कसं करायचं ह्यावरती स्पेशल व्हिडिओ येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.